दूध भेसळखोरांविरोधात कारवाईचा धडाका लावल्यानंतर एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आपला मोर्चा शाळांकडे वळवलाय। शाळेमध्ये विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या अन्नासाठी एफडीएनं नवे नियम तयार केलेत। पाहूया एक रिपोर्ट। दूध भेसळखोर आणि हॉटेलमधल्या अस्वच्छतेविरोधात कारवाई केल्यानंतर एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढेंनी आता आपला मोर्चा शाळांकडे वळवलाय। शाळांमध्ये सकस, संतुलित आणि सुरक्षित आहार मिळावा यासाठी एफडीएने नवं धोरण राबवायला सुरुवात केली आहे। एफडीएने लागू केलेले नियम सर्व शासकीय, निमशासकीय, अनुदानित आणि विनाअनुदानित शाळांना लागू होणार आहेत। प्रत्येक शाळेमध्ये फूड सेफ्टी डिस्प्ले बोर्ड बंधनकारक करण्यात आलाय। प्रत्येक शाळेमध्ये फूड सेफ्टी सुपरवायझर आणि नोडल अधिकारी नेमण्यात यावा। विद्यार्थ्यांना देण्यात येणारा आहार सकस, संतुलित आणि सुरक्षित असावा। आहारामध्ये भाज्या आणि कडधान्यांचा समावेश असावा। प्रत्येक शाळेमध्ये पिण्यायोग्य आणि स्वच्छ पाणी असावं। सर्व शाळांनी नियम काटेकोरपणे पालन करावे। प्रत्येक शाळेमध्ये वर्षातून 2 वेळा तपासणी करण्यात यावी। नियमभंग करणाऱ्या शाळांवर कारवाई करण्यात येईल। 22 महिन्यांच्या मुलांच्या शाळेपासून ते 12वी पर्यंतच्या शाळांना हे नियम लागू असतील। शाळेपासून 50 मीटर पर्यंत असलेल्या दुकानांना FSSAIचे नियम लागू होतील। प्रत्येक शाळेमध्ये एक फूड सेफ्टी डिस्प्ले बोर्ड असणं अपेक्षित आहे। आता फूड सेफ्टी डिस्प्ले बोर्डवरती काय तुमचा व्हेंडर कोण आहे, त्याचं लायसन्स काय आहे, कोणत्या प्रकारचं फूड तिथे दिलं जातं, त्याच्या काय व्हॅल्यूज आहेत हे लिहिणं अपेक्षित आहे। त्याचबरोबर फूड सेफ्टी सुपरवायझर हेही नॉमिनेट करायचं आहे। त्यांनी हे बघायचं की ही फूड सेफ्टीचे नॉर्म त्या ठिकाणी पाळले जातात। शाळेच्या आवारात आणि शाळेच्या आउटस्कर्ट म्हणजे भिंतीपासून, ज्याला आउटर साइड ज्याला म्हणतो, त्यापासून 50 मीटर पर्यंत ज्याला HFSS अन्नपदार्थ म्हणतो, त्याची विक्री, जाहिरात, विपणन, मोफत वितरणास प्रतिबंध घातलेला आहे। एफडीएनं मुंबईमधल्या 5 नामांकित क्लबचे परवाने देखील निलंबित केले आहेत। स्वच्छता आणि अन्न सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन झाल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे। क्रिकेट क्लब ऑफ इंडिया, RK जुहू जिमखाना, अपर्णा जुहू जिमखाना, MIG क्रिकेट क्लब, विलिंग्डन स्पोर्ट्स क्लब यांचा परवाना रद्द झालाय। परवाना निलंबित झालेल्या 5 क्लबमध्ये झुरळ आणि माशांचा प्रादुर्भाव होता। अस्वच्छ स्वयंपाकगृह, मुदतबाह्य अन्नपदार्थ, चुकीची साठवणूक आणि अन्न सुरक्षा नियमांचं उल्लंघन झाल्याचं आढळलंय। तुकाराम मुंढेंनी आता आपला मोर्चा शाळांकडे वळवला आहे। त्यामुळे शाळांना सुद्धा आपल्या विद्यार्थ्यांना अन्न देताना अन्न सुरक्षा नियमांचं काटेकोर पालन करावं लागणार आहे। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।